तर जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या जिगरूच्या ब्लॉगमध्ये. आणि सकाळी सकाळी मस्तपैकी उठलो आणि पहिले घेतलं महाकालचं दर्शन आणि मस्तपैकी गेटवरनं फोन आला. कारण आपला तर काय काल डिवोर्स झाला नव्हता, लगेच डिवोर्स झाला आणि आपला नवनाथ भाऊ गेला डिवो आणायला. आणि वॉचमॅन साहेबांनी आपली जिगरू घेतली आतमध्ये आणि सांगितलं डायरेक्ट जावा काट्यावर. काटान तेन केला आणि मस्त निघालो गोडाऊनला भरायला आपल्या जिगरूला घेऊन. आता तिथं रिव्हर्समध्ये लावली आणि आपल्याला 35 टन माल लोड करायचा होता. म्हणजे आपल्या 700 बॅगा, 50 किलोचं एक बॅग असते. करेक्ट मोजून 700 बॅग लोड केल्या आणि आपली जिगरू साईडला लावली. आणि ऊन तर काय जास्त पडलं होतं, त्याच्यामुळे आपला नवनाथ भाऊ म्हणला मस्त पैकी लशी देऊन दुया. आपलं भावा ठरल्याप्रमाणे काही विषय नाही, मस्त 2 लशी घेतल्या थंडगार. आणि येताना एक गायचप घेऊन आलो आपल्या नवनाथ भावासाठी. आणि विषय काय झाला, खूप ऊन तपायला, त्याच्यामुळं नवनाथ भाऊ म्हणला आता तर काय जिगरूला बांधायचं नाही, डायरेक्ट नेऊया उघडी नांदेडला. आणि लगेच बिलं भेटलं आणि एंट्री देऊन केली आणि जिगरूला काढलं बाहेर. आणि मस्तपैकी निघालो नांदेडला. आणि रस्त्यानं चालत असताना आपल्या गंगाखेडच्या भावाचा फोन आला आणि लगेच भावाच्या हॉटेलवर मी पोहोचलो. भावाचं हॉटेल आहे गंगाखेड आणि परभणी या रोडवर, त्रिमूर्ती हॉटेल म्हणून आहे. कोणी जर या रोडनं जात असेल तर आपल्या भावाच्या हॉटेलला बिंदास्त थांबायचं. मस्तपैकी जेवण भेटते, क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबरमध्ये आहे. आणि भावाच्या हॉटेलमध्ये 2-3 तास थांबलो आणि आमच्या नवनाथ सेटनं जिगरूला पण एकदम स्वच्छ करून घेतलं. भावानं मस्तपैकी बोरण तेल लावून दिला, आपली जिगरू धुवून घेतली. लगेच जिगरू धुवून झाल्याच्या नंतर भावानं एक स्प्राईट 1 लिटरचं मागवलं आणि मस्तपैकी 4 जणांनी मिळून मस्त चेस मारला. भावाचा तर स्वभाव दिलदार आहे. लगेच आपल्या जिगरूला शेल्फ मारला आणि पुढे आलो आपल्या टी पॉईंटवर. आमचं बाबड्या म्हणलं थोडंसं नाश्ता तेन करूया, कारण भूक तर जोराची लागली होती. चल बा म्हणलं काही विषय नाही, मस्तपैकी मिसळ तेन सांगितली आणि दणका मारला मिसळवर. आणि लगेच तिथनं निघालो डायरेक्ट नांदेडला. परत एकदा रस्त्यानं चालत असताना फायनल पोहोचलो नांदेडमध्ये. आणि नांदेडमध्ये पोहोचल्यानंतर ट्रॅफिक तर तुम्हाला माहीतच आहे. मस्तपैकी पोहोचलो डायरेक्ट आसनावर. आणि तिथं आपल्या जीवाभावाची माणसं भेटली आणि त्यांच्याबरोबर मस्तपैकी चहान घेतला. आता नवनाथ पाटील तर म्हणले होते गाडी उघडी आणायची, तर ठरल्याप्रमाणे उघडी घेऊन आलो आणि आसनावर थांबवली आणि आपली जिगरू इथंच बांधून घ्यायचं ठरवलं. लगेच ताडपत्रीने तीन टाकली आणि मस्तपैकी आपली जिगरू बांधून घेतली. आणि जिगरू बांधून झाल्याच्या नंतर जरा कमेंट करून सांगा मित्रांनो, जम्मू ताडपत्रीमध्ये आपली जिगरू कशी दिसते. आणि बरेच जण विचारतात भावा तू जिगरूला काय लावतो, तर विषय कसा आहे मित्रांनो, मी फक्त जीव लावतो जिगरूला, त्याच्यामुळे एवढी खूपसुरत दिसते. आणि त्यात आपल्या सायरी मोर्निंगचे मित्रमंडळी आली होती आपल्याला भेटायला, त्यांच्याबरोबर मस्तपैकी भेटलो. आणि तेवढ्यात आपला लंगोटी यार भेटला, अविनाश भाऊ म्हणजे गावाकडचा. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी मित्रा, म्हणून मस्तपैकी भावासंग 1-2 तास घालवले आणि मस्तपैकी लॉंग चर्चा केली. तर मित्रांनो, भावाच्या पण 2 एर्टिगा आहेत, तुम्हाला जर लागत असतील भाड्यानंतर नांदेडमध्ये असतो. चला तर मग त्यांचा नंबर पण देतो. आणि असेच आपले छोटे मिनी ब्लॉग असतात, लाईक शेअर करा आणि मस्तपैकी फॉलो करा.